एक सारखं समाधान वाटते. या बाजूने पाहिलं असेल ना तर एक उंच उंच डोंगर पहा ना. त्या उंच उंच डोंगराच्या मध्यभागातून हा गर्द 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 असा सुटणारा थंडगार पाण्याचा सुंदर असा झरा. आणि या बाजूने पाहिलं असेल तर हा गारवा सुटलेला वारा. पहा ना या मंद मंद लहरी एवढंच कशाला या धरणी मातीला हिरवा शालू बांधत आहे. खरोखरच मन समाधान होतं. आणि ही तर चावल कोणाची असेल तर वसंत ऋतूची. हो आणि म्हणून तर आला वसंत ऋतू आला. आला वसंत ऋतू आला. वसुंधरीला हात गाडीला सदनी कदनी आला वसंत ऋतू आला. रंगांची गळी तोडताना मधुबंधाची गळत शिवपणा चैतन्याच्या गुंफीत माळा हस्तिराज घातला. हस्तिराज घातला. शिवाचे फुला फुला तुला मृत बनले. वना वना तू जाऊ लागल्या पंचमात टोक्या पंचमात टोक्या. खरोखरच या निसर्गाचं जेवढं वर्णन करावं ना तेवढं कमीच. कारण जिकडे तिकडे पाहिलं तर एकसारखं समाधान की तू कुठं जाऊच नाही असं एकसारखं समाधान मनाला वाटतंय. पहा ना या बाजूला पाहिलं असतं अरे मयूरपक्षी अरे बाप रे अरे मयूरपक्षी ज्याप्रमाणे तू आनंदाने नृत्य करतेस ना अगदी तुझ्याकडे पाहून सुद्धा मला वाटते. तुझ्याकडे पाहून सुद्धा मला असं वाटते. नंदनी घेतो मयूरपक्षी पाहुणी मने माझे झुले. नंदनी घेतो मयूरपक्षी पाहुणी मने माझे झुले. मेघवर्णाने मस्त किशोरपती मयूर पिसांची तुरे. हो मयूर पिसांची तुरे नादाने नादवून चाले. रोमांचक प्रफुल्लित झाले. खरोखरच या ठिकाणी पाहिलं असेल तरी या फुलाच्या ठिकाणी ही रंगबिरंगी फुलं आणि या फुलांचं सुद्धा एकसारखा धरा होतोय. आणि म्हणूनच रंगबिरंगी फुला फुलातून पुष्प उमलते देवा. रंगबिरंगी फुला फुलातून पुष्प उमलते देवा. प्रमप्रमणारा सुगंध आपल्या उरात म्हणून घ्यावा. हो आपल्या उरात म्हणून घ्यावा. पाहिजे या साड्यांचं वर्णन करतात शिरी हिच्याकडे पाहिलंच नाही. अगं लावणी अगं तू तर पंचमात लागली कोकिया. अगं तुझ्याकडे पाहून सुद्धा मला असं वाटतंय. तुझ्याकडे पाहून सुद्धा मला असं वाटतंय तू तू नाद तुझा ग मधुर किती सवगडा. तू नाद तुझा ग मधुर किती सवगडा. श्रवण मोहिनी तुझी जरुरी लागला तुझा लळा. हो लागला तुझा लळा. आणि म्हणूनच तुझ्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करतेस ना आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा एक प्रयत्न करेन. ऐकायचंय ऐकायचंय मंगळवारा सुंदर झाली वनपरिया
बाबामध्ये वाढ होते की त्यामुळे शांती 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 हळू नाट्य शिकव आमचे मित्र आमचे मार्गदर्शक शांती कर्वे यांच्या समोरात राजा मळकर यांच्याकडून आमचे संगीत साथीदार मयूर गवळी आदेश मिस्त्री आणि गोविंद परब यांच्यासाठी बहुमूल्य असं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संगीत साथीदाराच्या वतीनं आणि आमच्या मित्र शांती